नमस्कार शेतकरी मित्रांनो, रब्बी पेरणीसाठी जे काही अनुदान मिळणार होते ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळाले होते त्या शेतकऱ्यांना आता काही जे अनुदान मिळणार आहे. तर नेमके किती अनुदान मिळणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आता व्हिडिओला सुरुवात करतो. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे जे काही शेतकऱ्यांना पेरणीसाठी जे काही बियाण असो, ट्रॅक्टरचा खर्च असो, बैलाचा खर्च असो, जे काय खर्च लागतो त्यासाठी सरकारने हे हेक्टरी 10,000 रुपये असं अनुदान देण्यास सांगण्यात आले. म्हणजे 10,000 रुपये अनुदान तुम्हाला हेक्टरी मदत म्हणून देत आहेत. तर नेमके शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यांना ही मदत मिळणार आहे व त्याचबरोबर या मदतीसाठी काय काय करावे लागणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, मदतीसाठी काहीच करायची गरज नाही तुम्हाला. फक्त आणि फक्त तुमचं आधार कार्ड अपडेट करून KYC पूर्ण करून तुमच्या बँकला लिंक पाहिजे, जेणेकरून तुमचे पैसे पाठवल्यानंतर तुमच्या खात्यात यशस्वी येतात. कारण की काही शेतकऱ्यांचे आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे पैसे हे येत नाही आहेत आणि शेतकऱ्यांना वाटत आहे की आम्हाला अनुदानाचं आलं नाही. असं कोणी एकही शेतकरी नाही की ते या अनुदानापासून मुक्त किंवा वंचित राहील. प्रत्येक शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, फक्त तुम्हाला हे 2 कामं करून घ्यायची आहेत, म्हणजे तुमची आरवळ होणार नाही आणि तुमचे पैसे यशस्वी तुमच्या खात्यावर येतात. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यांतर राज्यातील 34 जिल्ह्यातील जे काही शेतकरी असणार आहेत, जे काही त्यांचं बाधित क्षेत्र आहे, म्हणजे की तुमची जे काही पेरणीसाठी रब्बी पेरणीसाठी जे काही क्षेत्र आहे त्या क्षेत्रा अहवाल घेतल्यानंतर तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे. काही शेतकऱ्यांना 30,000 मिळेल, काहींना 20,000 मिळेल, काहींना 10,000 मिळेल. अशा अनुसार तुम्हाला हेक्टरी हे अनुदान मिळणार आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना म्हणजे की प्रत्येक शेतकऱ्यांना 10,000 रुपये अनुदान मिळणार आहे. आता अशा प्रकारे हे अनुदान कधीपर्यंत येईल तर शेतकरी मित्रांनो, आता जे काही शेतकरी त्यांच्या खात्यावर जमा होत आहे, काही बँका उशिरा पैसे टाकतात, काही लवकर टाकतात. म्हणजे की SBI बँक असो ती 1 ते 1.5 तासात दाखवती, ग्रामीण बँक असो ती 8 ते 9 तासात दाखवती, सरकारी बँक असो किंवा इतर बँका त्या उशीर लागते ती पैसे दाखवण्यासाठी. त्यामुळे शेतकरी हे असे विचार करतात की अजून अनुदान आलं नाही. लवकरात लवकर तुमच्या खात्यावर हे जे काही हेक्टरी 10,000 आहेत ते तुमच्या खात्यावर जमा होतील. कारण की हे रब्बी पेरणीसाठी शेतकऱ्यांना एक मदत म्हणून अनुदान देण्यात येत आहे. आता शेतकरी मित्रांनो, यामध्ये राज्यातील समृद्ध जिल्हे समावेश असणार आहेत. ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जास्त असू झाली ते पण असणार आहेत. म्हणजे की नांदेड असो, हिंगोली असो, छत्रपती संभाजीनगर असो, परभणी असो, धुळे असो, नंदुरबार असो, चंद्रगिरी असो, गडचिरोली असो, त्याचबरोबर पाथरी असो, धाराशिव असो, त्यानंतर आपले काय म्हणतात बीड असो, धुळे असो, नंदुरबार असो, बरेचसे जिल्हे आहेत की जे समावेश असणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंतित न होता तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत ते बरोबर आहेत का ते पाहायचं आहे, जेणेकरून तुमच्या खात्यावर पैसे यशस्वी येतात. आणि हो, ही महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्रांना, पाहुण्यांना शेअर करायची आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. पण त्याआधी हे खाली दिसलेलं काळ्या कलरचं सबस्क्राईब बटन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती मिळत राहतील. धन्यवाद.